एखाद्या जोडप्याला जर दिवस राहत नसतील तर त्याची कारणं काय आहेत? तर पुन्हा ब्रॉडली आपण याला 2 कॅटेगरीत डिफरन्शिएट करू शकतो. एक प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे काय? ज्या जोडप्याला एकदाही दिवस राहिलेले नाही आहेत, अशी परिस्थिती असेल तर त्याला आम्ही प्रायमरी इन्फर्टिलिटी आहे असं म्हणतो. आणि एकदा दिवस राहून गेलेत, प्रेग्नन्सी राहिलेली होती, मग त्या प्रेग्नन्सीमधनं मूल जन्माला यायलाच पाहिजे असं नाही. दिवस राहिले होते, इट माइट एंड अप इन अन मिसकॅरेज, इट माइट एंड अप इन अ प्रीटर्म बर्थ or any event, but she was pregnant. In that case, we categorize them as secondary infertility. आता या दोघांमध्ये डिफरन्शिएट करणं आवश्यक आहे, कारण प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदाच मी ही डिफरन्शिएट केली तर मी त्या पद्धतीनं त्यांच्या तपासण्या करायला सुरुवात करू शकतो आणि मग एक कारण जेव्हा आपल्या समोर येणार आहे, मग त्या कारणावरती आपण जेव्हा ट्रीटमेंट देऊ त्यावेळेला ती इन्फर्टिलिटी जाऊन त्यांना प्रेग्नन्सी राहायला मदत होणार आहे.